डिश लॉंगॉन काउपेचच्या दरम्यान एक खेळाडू आहे आणि बाकी सर्व खेळाडू पॉवर प्ले असल्या कारण 38 सर्कलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पॉवर प्लेचा एक महत्त्वाचा नियम आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्ही कितीही खेळाडू ठेवू शकता, परंतु बाहेर जे खेळाडू तुम्ही ठेवता त्याला मर्यादा असतात. अगदी हे दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत, त्यांना तुम्ही 38 सर्कलच्या आतमध्ये देखील ठेवू शकता, परंतु बाहेर जे खेळाडू तुम्ही ठेवता त्याला मर्यादा असतात क्रिकेटमध्ये. दोन खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला बाहेर पाहायला मिळत आहेत 38 सर्कलच्या. पहिला बॉल फुलर लेनचा बॉल होता, लाईन मिस केली बॅटरनं आणि बॉलने घेतला यष्टिरक्षकाचा वेध. पहिला बॉल डॉट. गोलंदाजी ट्रॅकवरती विवेक आहेत. पुढचा बॉल अप्रतिम, लाजवाब, सुपर हिट हा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. क्रिकेटचा क्लास, चौकार. व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकार आलाय आणि 4 धावेंनी आपलं खातं खोलले कल्पेशांनी. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा फटका आपण पाहिला. चार धावा धावफलकावरती आहेत. चिप केला यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक विवेक हाताळत आहेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेश आणि कुशल ही जोडी मैदानावरती आहे. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना 5 धावा धावफलकावरती. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा सज्ज आहेत. स्ट्राइक आता बदलली. कुशल यांना आपण स्ट्राइक एंड वरती पाहणार आहोत फलंदाजी करण्यासाठी. यावेळेस देखील चीफ शॉट आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव तिथून प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम बोथ बॅटर. एक चौकार जरूर आला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. बॅटर कल्पेश यांच्या बॅटमधून अतिशय देखणा फटका होता तो. यावेळेस देखील अप्रतिम फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलाय. पिकअप शॉट. इट्स मॅक्सिमम फ्रॉम कल्पेश. अनदर बिग हिट आणि 6 धावेनी धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेश यांनी आक्रमक फटके मात्र त्यांच्या बॅटमधून 2 पाहायला मिळालेत. पॉवर प्लेचा देखील चांगला उपयोग त्यांनी केलाय. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 विदाउट लॉस. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट.
पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 12. बिनबाद 12 अशी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे शिवशक्ती कडाव संघाची. टॉस जिंकलाय आणि त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर शिवशक्ती कडाव आणि जाई हा सामना आज देखील प्रेक्षक विसरू शकले नाहीत. 6 बॉलमध्ये 1 धाव बनवू शकली नव्हती. नीतू माळी अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. 6 बॉलमध्ये 1 धाव डिपेंड झाली आणि त्यानंतर बॉल आउटवरती त्या स्पर्धेचा निर्णय दिलेला आपण पाहिलाय. ती मॅच आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत आणि त्या गोष्टीसाठी मात्र हा कडाव संघ प्रसिद्ध आहे. बऱ्याच स्पर्धांमध्ये त्या गोष्टीची चर्चा सातत्याने रंगत राहिली. अशा पद्धतीची खरं तर ती मॅच होती. 6 बॉलमध्ये 1 धाव तिथे डिपेंड झाली होती. 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. सुयोग पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. अपील झाली आहे पंचांकडे पहिल्या बॉलवरती, परंतु हा बॉल डॉट असेल. डॉट बॉलने सुरुवात केली आहे सुयोग पाटील यांनी. कुशल यांची बॅट आतापर्यंत एवढी धावा आल्या नाही त्यांच्या बॅटमधून. त्या व्यतिरिक्त कल्पेश यांची बॅटिंग जर आपण पाहिली तर खूप चांगली पाहायला मिळाली आहे. यावेळेस फटका बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि त्यांनी टिपलाय झेल. आली आहे सफलता. फलंदाज बाद. चाचपटत खेळत होते कुशल आणि त्याचाच परिपाक म्हणून ते इथे बाद झालेत. नवीन फलंदाज अभि मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती महत्वपूर्ण सफलता या ठिकाणी सुयोग पाटील यांनी मिळवलं यश. आणि नवीन फलंदाज अभि आता मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती. अभि देवघरे आता मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती. इनॅट नंबर 3 वरती. धावफलकावरती धावा आहेत 12 या धावसंख्येवरती पहिली सफलता आली आहे. सुयोग पाटील यांना यश मिळालंय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. गोलंदाज सुयोग पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये जरूर 12 धावा आल्यात, परंतु या षटकाची सुरुवात डॉट बॉलने झाली आणि त्या पुढच्या बॉलवरती आली आहे विकेट. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला ड्राईव्ह करतायत. 1 धाव प्राप्त होईल आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. थोडंसं लेझी अप्रोच पाहायला मिळाला डीप मध्ये आणि त्याचाच परिणाम. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 14. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अभि देवघरे मैदानावरती आहेत. त्यांच्या जोडीने कल्पेश ही जोडी मैदानावरती आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हवेत उंच तर बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत. झेल टिपतील आणि अभि देवघरे देखील परततील आता तंबूच्या आश्रयाला. आणखी एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुसरी सफलता. सुयोग पाटील यांनी या षटकामध्ये 2 विकेट्स या ठिकाणी मिळवल्यात. विशाल पोखरकर मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती. चौदा धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल विशाल यांच्यासाठी. शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत. 1 धाव तिथे प्राप्त होईल.
बॉलला केवळ गाईड केलं होतं, दिशा दिली होती आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ अद्यापही सुरू आहे. 15 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. आतापर्यंत जी फलंदाजी आपण पाहिली आहे ती फक्त कल्पेश यांच्या माध्यमातून पाहिली आहे. एका बाजूने 2 विकेट गेल्यात, परंतु कल्पेश अजून देखील मैदानावरती उभे आहेत आणि त्यांना मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. एक मोठी इनिंग आपल्या संघासाठी खेळावी लागेल. शेवटपर्यंत मैदानावरती थांबून सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. गोलंदाज सुयोग पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. गॅप मध्ये बॉल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खूप लेट केलाय, परंतु पोहोचलेत. 2 धावा या ठिकाणी मला वाटतं पूर्ण झाल्यात. प्रथम दर्शनी तर ते भासलं चित्र आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव संघ पोहोचलाय. 17 धावा. प्रणव पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी. बॅटिंग साठी विशाल पोखरकर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. विशाल आणि कल्पेश सिद्धुरी मैदानावरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हवेत उंच तर गेला. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत आणि झेल इथे टिपलाय. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. आणखी एक विकेट आली आहे. नवीन फलंदाज भावेश गायकवाड मैदानावरती दाखल होत आहेत. चांगले झेल आपण पाहिले. अस्तिक पाटील यांचे 2 झेल या सामन्यामध्ये त्यांनी टिपलेत. हा झेल तर खूप अप्रतिम होता. सीमारेषे नजीक बॉडी बॅलन्स साधत हा झेल त्यांनी टिपलाय आणि आणखी एक विकेट या ठिकाणी आली आहे. बॅकफुटला गेलेत. बॅकफुट पंच. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल गेलाय. तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. ज्यावेळेस मात्र आपण पाहिलं बॉलला दिशा दिली आहे. गाईड केले बॉलला. थर्डमॅन क्षेत्रामध्ये 2 खेळाडूंसाठी मोठी चेस आहे, परंतु बॉल पर्यंत खेळाडू पोहोचले. 2 धावांचा प्रयत्न झालाय. 2 धावा सफलतापूर्वक पूर्ण देखील होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 20 धावा धावफलकावरती आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना 20 धावा धावफलकावरती कल्पेश मैदानावरती आहेत. तोपर्यंत एक सन्मानजनक धावसंख्येकडे नक्कीच नजर लावून बसला असेल शिवशक्ती कडाव संघाचं डगआउट, कारण त्यांना माहिती आहे कल्पेश जोपर्यंत मैदानावरती आहेत त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी दाखवलं देखील. षटक क्रमांक 1 मध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर धावफलकाला थोडासा ब्रेक लागलाय. हाफ ट्रॅकर बॉल. स्क्वेअर कटचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत.
एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका गॅप मध्ये अलॉंग दी कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन आणि काऊ पेचच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. एक 40 धावेंपर्यंत जरी तुम्ही पोहोचलात तरी देखील फायटिंग टोटल ती बनू शकते. 22 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत आणि कल्पेश यांच्या खांद्यावरती आता संघाची मदार आहे. इथून जिंकण्यासाठी तुम्हाला चांगल्या धावा बनवणं गरजेचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अपील झाली आहे पंचांकडे. हलकीशी छोटीशी इन्क्वायरी होती ती संपली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 22 आणि फलंदाज बाद झाले 3 बाद 22 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव संघ. सारवली संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि खडी गोलवली संघाचे संघनायक आपल्या विनंती आपण देखील सरवली बी आणि त्यांच्या विरोधामध्ये सरवली बी आणि खडी गोलवली दोन्ही संघांचे संघनायक विनंती आहे आपण टॉस साठी या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. रोहित भालेराव केडने आपण टॉस साठी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. विराज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत होता संघ आणि इथे मात्र तो निर्णय कुठेतरी चुकीचा आता ठरलाय का हा प्रश्न नक्कीच पडलाय. कारण 3 षटकांमध्ये धावफलकावरती धावा आहेत 22. अंतिम षटक आता सुरू होईल आणि अंतिम षटकामध्ये एका सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल तुम्हाला करावी लागेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत काय झालं हे विसरावं लागेल आणि वर्तमानात येऊन पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट तुम्हाला करावं लागेल. रुशाल बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिला बॉल दोन्ही बॅटर एकाच एंडला धावबाद झालेत फलंदाज आणि आली विकेट. पहिल्याच बॉलवरती धावबाद स्वरूपामध्ये आणखी एक सफलता आली आहे. बॅक टू बॅक विकेट जाताना पाहायला मिळालेत एका एंडनं. कल्पेश अजून देखील मैदानावरती आहेत परंतु दुसऱ्या बाजूने त्यांना साथ मिळाली नाही आणि हेच महत्त्व असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. पार्टनरशिप जर तुमची बिल्ड झाली नाही तर सातत्याने विकेट एका बाजूने गेल्या आणि त्याचमुळं सन्मानजनक धावसंख्येकडे तुम्हाला वाटचाल करता येऊ शकत नाहीये.
अपील झाली आहे पंचांकडे कॉट बिहाइंडची आणि आणखीन एक सफलता. बिग ब्लो फॉर टीम शिवशक्ती कडाव. आणखी एक विकेट आली आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज साहिल गायकवाड मैदानावरती दाखल झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर दिशेने हवेत. बॉल क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त दर्शक. इट्स मॅक्सिमम. या षटकाराची आवश्यकता होती आणि तो षटकार आलाय या ठिकाणी कडाव संघासाठी. 28 धावा धावपलकावरती. आणखी एखादा मोठा फटका जर आला तर कडाव संघ देखील सुस्थितीमध्ये पोहोचू शकतो आणि या सामन्यामध्ये गोलंदाजांना संघर्ष करण्यासाठी काही धावा मिळू शकतात. 28 धावा धावपलकावरती आहेत. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हा बॉल डॉट आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल. आणखी एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दिशा बॉलने जरूर बदलली आहे परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत. झेल टिपलाय आणि आणखीन एक सफलता. विकेट. फलंदाज बाद. पहिला डाव या ठिकाणी आटोपलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि धावपलकावरती धावा आहेत. 29-30 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. 30 इज द टार्गेट. आपण टॉस करतोय. खडी गोलवली आणि सरवली या दोन संघांदरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी दाखल होत आहेत. टॉस केला जाईल. महेश धुळे सरांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस पुढच्या सामन्याचा. खडी गोलवली आणि त्यांच्या विरोधामध्ये सरवली या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. शिरडोन संघाला लक्ष असणार आहे ते 30 धावेंचं. 30 इज द टार्गेट. खडे गोलवली संघाने टॉस जिंकलेले आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी पुढच्या सामन्यामध्ये घेतलाय. सिडोन संघासमोर 30 धावेंचं लक्ष आहे. 30 इज द टार्गेट. आणि पुन्हा एकदा या 30 धावा बनवल्या जातील की 29 डिपेंड होतील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील.
आमचे साथी समालोचक आणि बदलापूर विभागातील ज्येष्ठ समालोचक आदरणीय माडे धुळे सर, धन्यवाद. चला अंपायर अंपायर. तीस धावसंख्येचं लक्ष्य. धन्यवाद तुषार शिंदे सर, ज्यांचा आवाज तुम्ही खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकत होता. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंडशिप ग्रुप यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. अजय नवले स्मृती चषक 2025 हे पर्व आपण पाहतो आणि 30 धावसंख्येचं लक्ष्य, 24 बॉल. एका बाजूला माऊ 11 शिवशक्ती कडाव या संघाने 29 धावा बनवलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन या संघाला 30 धावांची गरज असणार या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानावरती स्ट्राईक एंडला नितीन पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला सुयोग पाटील. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय कुशल गुरव नीतू माळीच आहे अपकरा आणि सध्या नीतू माळी याच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे पहिल्या षटकाची. याच क्रीडांगणामध्ये आपण पाहिलं तर या अगोदर तुषार शिंदे सरांनी उल्लेख केला की याच गोलंदाजाने जाई संघाच्या विरोधात 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेंड केली होती. तो गोलंदाज सध्या बॉलिंग पॅक वरती या दिशेपासून या ठिकाणी ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिडॉनला क्षेत्ररक्षकाच्या कुशल गुरव चेंडूला गॅदर करतायत आणि तत्पूर्वी एक सिंगल धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. पहिला चेंडू डॉट आला आणि त्यानंतर सिंगल धाव घेण्यात आलेली आहे. दुपारचं सत्र तुम्ही पाहत आहेत आणि या दुपारच्या सत्रामध्ये एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. अजय स्मृती चषक 2025 मध्ये गोलंदाज नीतू. हो, या ठिकाणी पडल्यानंतर लगेच चेंडू आतमध्ये आला आणि अत्यंत सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ही खासियत राहिली आहे नीतू माळीची. पहिला चेंडू स्वेर आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर सिंगल आली आणि आता लगेचच कमबॅक या ठिकाणी या षटकामध्ये करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो, पुन्हा एकदा बॅटची कडा हलकीशी घेतली, मागे चाललाय, खराब थ्रो पैकी पाहायला मिळते आणि ही धाव चोरण्याचा प्रयत्न होता. कदाचित आपण पाहिली तर एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे आणि भर दिवसा या ठिकाणी चोरी केली जाते असं म्हणावं लागेल. कारण मागे पाठीमागे आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला जो खेळाडू फर्स्ट स्लीपला
चुकीची थ्रोपैकी पाहायला मिळाली आहे. कदाचित चेंडू त्याच्या हातातून निसटला असावा आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी दोनही फलंदाजांनी उचललेला आहे. हो, यावेळेस कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला पण पाहतोय चांगला स्ट्रोक सजवण्यात आलाय. शतरक्षक वेगाने आलेत. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा अवधी या दोन्ही खेळाडूंकडे होता आणि नितीन पाटील आणि सुयोग पाटील हे 2 खेळाडू सध्या मैदानावरती सलामीसाठी आलेले आहेत. शांत क्रिकेट मैदानावरती त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. 30 धावसंख्येचं लक्ष्य 24 बॉल मध्ये म्हणजे 7.5 ही सरासरी प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो, लाईन चांगली आहे. आणखीन एक दर्जेदार चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. कौतुकास्पद जेव्हा जेव्हा कामगिरी होते ना तेव्हा अभि देवगरे, कल्पेश साळुंके असेल, कुशल गुरव असेल, हे सिनियर खेळाडू नेहमीच यंगस्टर खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात, मोटिवेट करत असतात आणि सध्या तरी नीतू माळी चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक अभि देवगरे. प्रयत्न चांगले होते. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी एक मी तर म्हणेल अवघड झेल या ठिकाणी टिपण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि अखेर चेंडू हातातून निसटलाय. परंतु या ठिकाणी 2 धावा घेण्याचा जो अवधी होता त्यामध्ये 2 धावा घेण्यात आलेले. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपन्न झालेले आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 7 धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंडशिप ग्रुपच्या वतीनं दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. खरे तर आपण जर पाहिलं तर ही त्यांची मेहनत आहे आणि या मेहनतीमुळेच आज ही स्पर्धा दिवस क्रमांक 3 मध्ये यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळते. 4 दिवसीय स्पर्धा असणार आहे. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर नीतू माळीने पहिले षटक हाताळलं. इकॉनॉमिकल जे षटक त्यांनी या ठिकाणी हाताळलेलं आहे. कौतुकास्पद कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज भावेश गायकवाड 23 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. दुपारच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रितेश भोपी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ॲज अ स्कोरर म्हणून त्यांची भूमिका फार महत्वाची आहे. कुठेतरी म्हणजे तुषार शिंदे सरांना रिलिव्हर म्हणून त्यांचं काम अत्यंत सुरेख पद्धतीने चालू आहे. भावेश गायकवाड षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेले आहेत. भावेश गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 2 18 बॉल 23 ची गरज. हो, यावेळी चांगला फटका लॉप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज. लॉंग ऑफला टिपली एक सुंदर झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. पहिला धक्का लागेल टीम जय वीर बजरंग शिरडोन संघाला. फलंदाज बाद. भावेश गायकवाडला मिळते सफलता आणि फलंदाज बाद होणार आपण पाहिलं तर सुयोग पाटील जो मात्र बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानावरती विवेक पाटील येतात. संपूर्ण पाटील फॅमिली तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आविष्कार पाटील सारखा खेळाडू सध्या नाही आहे संघामध्ये, त्याची अनुपस्थिती आहे आणि आज या ठिकाणी वीर बजरंग शिरडोन हा संघ सध्या मैदानावरती 30 धावांचा पाठलाग करत असताना पहिली विकेट या ठिकाणी त्यांनी गमावलेली आहे.
चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. भावेश गायकवाड, नितू माळीने विदाऊट अगदी आपण पाहिलं तर विकेट जे षटक हाताळलं त्याने ते अप्रतिम होतं, वाखाणण्याजोगी होतं. आणि आता खरं तर भावेश गायकवाडला मिळते पहिली सफलता. कमबॅक तर करावंच लागणार आहे आणि तो प्रयत्न सध्या माऊ 11 शिवशक्ती कडाव संघ करतोय. कडाव संघ म्हटल्यानंतर बाल दिगंबर या देवस्थानाचं नाव आवर्जून त्या ठिकाणी घ्यावं लागेल. गणपती बाप्पाचं एक चांगलं देवस्थान त्या गावामध्ये आणि खरं तर गणपती बाप्पाच्याच आशीर्वादाने हा संघ नेहमी आपल्याला या विभागामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. भावेश गायकवाडने अप्रतिम गोलंदाजी दर्जेदार मेरिटनुसार हे षटक हाताळलं जात आहे. राईटा मोर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज हो, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. कदाचित पंच आमच्याकडे वळत आहेत आणि अंपायर सिग्नलला ऑन फील्ड वाईट बॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी एक्झॅक्टली पंचाने लाईन पाहिलेली आहे आणि या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपात धाव फलकामध्ये ऍड होणार आहे. पाहावं लागेल या सर्व गोष्टींची शहानिशा करत असताना आमचे ऑफिशियल पंच आपण चेक करणार आहोत. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असणार आहे तोच या ठिकाणी आपल्याला आता ग्राह्य करावं लागेल. यासाठी वाईट बॉल कारण बॉल रिलीज झाल्यानंतर एक्झॅक्टली गोलंदाज पूर्णपणे लाईनच्या मधोमध या ठिकाणी होते. एक्झॅक्ट त्याचा निर्णय या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायर्स वरती देण्यात आलेला आहे. वाईट बॉल धावसंख्या धावफलकामध्ये एक एक्स्ट्राने ऍड होईल. 8 धावा आहेत. एक थोडंसं भारदस्त शरीराचा गोलंदाज आहे त्या कारणास्तव जो अडथळा या ठिकाणी निर्माण झालेला आहे ऑफिशियल पंचांना एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी हा स्ट्रोक आपण पाहतो. तर परत मिळते एक सिंगल धाव. सध्या अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल या दोनही संघाच्या वतीनं. यानंतरचा शेवटचा सामना असणार आहे पहिल्या फेरीतील. एका बाजूला खडे गोलवली आणि दुसऱ्या बाजूला सरवली बी या दोन टीम मध्ये एक मॅच होणार आहे. हो, चांगला स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क व्यवस्थित जुळून आला नाहीये. आणखीन एक सुंदर सेल टिपलाय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. शॉट कव्हरला या ठिकाणी फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा लागेल टीम वीर बजरंग शिरडोन संघाला. फलंदाज बाद. चौदा बॉल आणि आता विजयासाठी तब्बल 21 धावांची गरज आहे.
14 बॉल आणि 21 धावांची गरज असणार आहे. ऑन साइडला यावेळेस फटका खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे, सेकंडचा कॉल होतोय परंतु एकच धावेवरती समाधान. सिंगल डबलने प्रतिस्पर्धी टीमला काही फरक पडणार नाहीये माऊ 11 शिवशक्ती कडाव संघाला, कारण एक बचावात्मक क्रिकेट सध्या तरी त्यांच्या वतीने या ठिकाणी खेळण्यात आलेलं आहे. सध्या दत्ता कडव सर आमच्या टेक्निकल रूम मध्ये विश्रांती गृहामध्ये ते थोडेसे आराम करतात. एक मॅच हो बॅटची कडा यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. पॉइंट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. प्रॉपर बॅट वरती हा चेंडू येऊ शकला नाही आहे. हलकासा स्पर्श होऊन हा पॉइंट रिझन मध्ये ट्रॅव्हल झालेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, तोपर्यंत एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 2 षटकांच्या अखेरीस 11 धावा फलकावरती आहेत. 30 धावसंख्येचं लक्ष्य म्हणजे येणारे 12 बॉल आणि 19 धावांची गरज असणार आहे. 12 बॉल 19 धावा. जणू काय आजचं जे समीकरण आहे तुषार सर, आपण जर पाहिलं तर सुरुवातीला 2 मॅचेस मध्ये 35 धावांचं टार्गेट होतं. एक मॅच आपण पाहिली ती चेस डाऊन झाली. एक डिफेंड मागचाच सामना आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 12 चेंडू 19 धावांचीच गरज होती आणि आता अंतिम टप्प्यामध्ये याही मॅच मध्ये 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. म्हणजे कुठेतरी आज प्रत्येक समीकरण हा योगायोगाने जुळत चाललेला पाहायला मिळतोय. गोलंदाज या ठिकाणी कुशल गुरव आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो षटक क्रमांक 3 ची जबाबदारी आता कुशलला देण्यात आलेली आहे. 12 बॉल 19 ची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज विवेक पाटील. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ऐतिहासिक वैभवशाली हे क्रीडांगण आहे. 12 बॉल 19 धावांची गरज. बरेच रेकॉर्ड्स या क्रीडानगरीमध्ये घडलेले आहेत आणि बरेच रेकॉर्ड्स मोडीत काढण्याचं काम प्रत्येक खेळाडूने सुद्धा केलेलं आहे. एकास एक प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतात. हो या ठिकाणी वेगवान चेंडू पडल्यानंतर स्टँड लगत हा चेंडू सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतोय, तोपर्यंत डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे. 12 बॉल 19 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट आलाय, म्हणजे या ठिकाणी समीकरण पुन्हा एकदा बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत उर्वरित 11 आणि 19 धावांची गरज. स्ट्राईक एंडला विवेक पाटील. रनवे रिदम मध्ये थोडस अडथळा. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन संघाचं थोडस मी तर म्हणेन अंडर प्रेशर क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. सुरुवातीला 2 फलंदाज बाद झाले, त्यानंतर अगदी धीम्या गतीने या ठिकाणी सुरुवात आपल्या संघाची करण्यात आलेली आहे. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय पडल्यानंतर अप्रतिम चेंडू अगदी थोडसा आतमध्ये आलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, तोपर्यंत हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. कुशल गुरवचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण फार मोठी जिम्मेदारी असते या खेळाडूवरती. सध्या कर्जत या बेल्ट मधून आपण पाहिलं तर आयकॉन म्हणून ज्याची नेहमीच भूमिका आपण पाहिलेली आहे, तोच खेळाडू सध्या आपल्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी खेळतोय. हो या ठिकाणी पाहावं लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त शरीरापासून थोडासा हा दूर ठेवण्यात आलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि एक धाव या ठिकाणी एक्स्ट्राच्या रूपानं ऍड होते धाव फलकामध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12. 18 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस लॉंग ऑफला चालला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली पेट्रोलिंग आहे. वी रचना आपण जर पाहिली तर अस्थिरक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर. डीप मध्ये आपण पाहिलं तर डीप मध्ये स्क्वेअर लीग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप पॉइंट मध्ये या ठिकाणी डीप कव्हर मध्ये आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक सज्ज. चांगली वी रचना आपण पाहतोय. गोलंदाज कुशल. यावेळेस बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लॉंग ऑफ बॉल चालला. क्षेत्ररक्षक वेगाने आले. झपाट्याने चेंडूला उचलते फेकतील, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव.
अलॉंग द कार्पेट स्टोक आपल्याला पाहायला मिळाला आणि 14 धावा अद्यापर्यंत धाव फलकामध्ये आपण पाहतोय. 30 धावांचं लक्ष्य, 8 चेंडू आणि आता 16 धावांची गरज. 8 बॉल 16 धावांची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू या षटकातील फार महत्वाचे असतील, इम्पॉर्टंट असतील आणि आता कुशल गुरव सज्ज होत आहेत. हो, यावेळेस स्कॉट बिहाइंड फलंदाजासाठी कडे झाला बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम वीर बजरंग शिरडोन संघाला. फलंदाज बाद. विवेक पाटीलची खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आणि सध्या मैदानावरती त्याची जागा घेण्यासाठी स्वप्नील पाटील मैदानावरती दाखल झालेले. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 14 धावा आहेत. 7 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 16 धावांची गरज आहे. कुशल गुरवने तर मात्र अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. एक चांगला कारनामा आपल्याला पाहायला मिळेल. अभि देवगरे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ बदलापूर शहरामध्ये सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो. कारण कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चे ते उपाध्यक्ष सुद्धा, त्यांचा दांडगा संपर्क आहे या विभागामध्ये. 7 बॉल आणि 16 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतो. मैदानामध्ये स्वप्नील पाटील दाखल झालेत. बॅटर प्रत्येक गोलंदाजाची क्रमवारी जर आपण पाहिली आणि जर जो ग्राफ आपण पाहिला तर अत्यंत सुरेख पाहायला मिळतोय. शिवशक्ती कडाव मावळ 11 शिवशक्ती कडाव संघ सध्या तरी चांगली कामगिरी करतो. पहिले षटक नीतू माळीचं ज्यामध्ये 7 धावा आल्या. दुसरं षटक भावेश गायकवाडचं, त्यांनी 4 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये गोलंदाज कुशल गुरवने फक्त आणि फक्त केवळ 4 धावा त्यांनी सुद्धा खर्च केलेल्या आहेत. दोन षटक आपण जर पाहिले भावेश गायकवाड आणि कुशल गुरवचे तर 4 धावा या 2 षटकांमध्ये त्यांच्या वतीने खर्च करण्यात आला. म्हणजे जणू काही दोन्ही गोलंदाजाने सारखंच काम केलेलं आहे. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये विजयासाठी आता गरज असणार आहे ती 15 धावांची. 6 बॉल 15 धावा. गोलंदाज सज्ज विक्रांत. पहिलाच बॉल बाची कडा मागे चाललाय. अष्टरक्षक थोडेसे बीट झाले परंतु मागे बॅकअप आहे. कल्पेश साळुंकेला माहिती आहे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग मधून हा चेंडू अडवण्यात येईल. तत्पूर्वी मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 16 आहे. 30 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि आता फक्त विजयासाठी 5 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये प्रत्येक संघाने आज या ठिकाणी खेळलेले आणि आज वेगवेगळ्या बेल्ट मधून मी मगाशी सांगितलं तुम्हाला की अनेक संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. कर्जत असेल, नेरळ असेल, मलंगड विभाग असेल, कल्याण डोंबिवली असेल, भिवंडी असेल, या सगळ्याच बेल्ट मधील जे संघ आज या ठिकाणी खेळतात. येणारे 5 बॉल 14 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतो विक्रांतची सुद्धा. सुरुवातीला 3 गोलंदाजांचं विशेष कौतुक आपण केलेलं आहे परंतु अंतिम षटकामध्ये आता विक्रांतची जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे. हो, चांगला बॉल सुंदररित्या गोलंदाजी हाताळली जाते. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी पूर्णपणे दडपणाखाली वावरतीये टीम वीर बजरंग शिरडोन. कारण एकही मोठा फटका आलेला नाहीये सध्या तरी. आपण पाहतोय या मॅच मध्ये एखादा मोठा फटका या सामन्याला कलाटणी देणारा जरूर असेल परंतु त्या फटक्याची आतुरता या ठिकाणी सर्वच खेळाडूला लागलेली आहे. सिंगल धाव, एकेरी दुहेरी धावसंख्येचं क्रिकेट तुम्ही मैदानामध्ये पाहतात. 6 चेंडू 15 धावांची गरज असताना सुरुवातीला 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त केवळ 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे आता 3 बॉल 13 धावांची गरज. 3-13 हे समीकरण सध्या मैदानावरती आहे.
कोण कोणाची 3-13 उडवणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली मॅच. आता इथून नितांत गरज आहे षटकारांची. एखादा मोठा फटका या मॅचला पुन्हा एकदा खेचून आणेल वीर बजरंग शिरडोन संघाकडे. 3 बॉल आणि 13 धावांची गरज. गोलंदाज विक्रांत हो पडला. नंतर या ठिकाणी आपण पाहतो चेंडू थोडासा बाहेर निघालाय. पंच दर्शवतात वाईट बॉल. अंपायर सिग्नल वाईट बॉल. आणि आता अंतिम षटकामधील अतिरिक्त चेंडू कुठेतरी मोमेंटम शिप कडे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 3 बॉल 13 धावांची गरज आहे आणि एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल होता 12 धावांची गरज. हो चांगला स्ट्रोक बॅटच्या टोनला लागून समोर खेळलेत. मिड ऑफला आपण पाहतो शतरक्षक आलेत. एक सिंगल मिळाली आहे आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. 30 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून सध्या मैदानामध्ये वीर बजरंग शिरडोन संघ खेळतोय. परंतु आता थोडस डोई जड झालेलं आहे मला तरी असं वाटतं. आणि 2 बॉल 11 धावांची गरज आहे. म्हणजे आता प्रत्येक बॉलवरती अक्षरशः तुटूनच पडावा लागणार आहे. मॅक्सिमम पॉवरफुल 2 फटके जर आले तर या मॅचवरती अधिराज्य गाजवेल. हो यावेळेस चांगला स्ट्रोक फटका तर अप्रतिम आहे. भावेश गायकवाड प्रयत्न करतात आणि हो यावेळेस आम्ही देखील हा सामना सोडणार नाहीये हे दाखवून दिलंय वीर बजरंग शिरडोन संघाने. बॉल चाललाय सीमा पार. 2 बॉल मध्ये 11 धावांची गरज असताना हा आलेला महत्वपूर्ण संघर्षाचा संघर्षमय षटकार आणि मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा वाजवली आहे ती फलंदाज सुशांत म्हात्रेने. जबरदस्त बॅटिंग ताकद आहे या खेळाडूकडे. क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरलेली आहे. 1 बॉल 5 धावांची आता गरज आहे. पहिला चेंडू स्वेट टाकल्यानंतर गोलंदाजावरती किती प्रेशर असतो तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. षटकार आल्यानंतर आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरले गेलेत. 1 बॉल 5 धावांची गरज आहे. चौकाराला महत्व राहणार नाही या मॅच मध्ये कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा हा गोल्डन नियम आहे. म्हणजे षटकार मारावाच लागणार आहे. सामना जिंकायचा असेल तर वीर बजरंग शिरडोन संघाला. जबरदस्त शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर मलंगड कल्याण डोंबिवली विभागातील क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आहे. शेवटचा 1 बॉल 5 धावांची गरज. विक्रांत तयार आणि यावेळेस अगदी आपण पाहतो शेवटच्या बॉल वरती या ठिकाणी पूर्णपणे निराश केलंय ते सुशांत म्हात्रेने. विजयाची स्वप्न ज्या खेळाडूने दाखवली होती वीर बजरंग शिरडोन संघाला त्याच खेळाडूने